हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर चपातीचं ग्रिल सँडविच कसं बनवायचं ते बघूया. जर चपात्या उरल्या तर ह्याचं तुम्ही नक्की ह्या प्रकारचं सँडविच बनवून बघा. एकदा जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर उरलेल्या चपात्यांचं नव्हे तर आहेत त्या चपात्यांचंच असं सँडविच बनवून खाल, कारण हे सँडविच इतकं टेस्टी लागतं आणि एवढ्या भाज्यांनी पूर्ण भरलेलं असतं की त्याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स आणि फायबर सुद्धा मिळेल. याच्यासाठी मी उकडलेली 4 बटाटे घेतलेली आहेत, एक कांदा घेतलेला आहे, थोडासा कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू असं घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून त्यात जिरं घालून घेतलेलं आहे. मग त्यात आपण कांदा घालून चांगला परतून घ्यायचा आहे. आपण ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ॲड करू शकता, म्हणजे ह्याच्यातली प्रोटीन लेवल आणि फायबर लेवल तुम्ही वाढवू शकता. कांदा चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, लाल मसाला, चाट मसाला किंवा मॅगी मसाला असे जे मसाले तुम्हाला आवडतात ते घालून तेही चांगले परतून घ्यायचे आहेत. हिंगही घालायचं, पोटासाठी चांगलं असतं. मग हे सगळे मसाले चांगले मिक्स करून आपण त्याच्यामध्ये जी बटाटी उकडली होती ती कुस्करून घालायची आहेत आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे, चाट मसाला घालायचा, कोथिंबीर भुरभुरायची आणि छानपैकी ही बटाट्याची भाजी चटपटीत अशी बनवून तयार होते. आता काय करायचं, आपण ही बटाट्याची भाजी एका बाजूला ठेवून घेऊ आणि सँडविचसाठी कोबी, टोमॅटो ही कापून घेऊया, म्हणजे आपण सँडविच सेट करायला तयार होईल. चला तर मग बघूया मी पुढे हे कसं केलेलं आहे. बटाट्याची भाजी बाजूला ठेवली की मी एका बाजूला कोबी, टोमॅटो कापून घेते. मग आपण काय करणार आहोत, माझ्याकडे ग्रिलर आहे. जर तुमच्याकडे ग्रिलर नसेल तर तुम्ही तव्यावर ही रेसिपी करू शकता. मी एका चपातीला टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. मग त्याच्यावर मी बटाट्याची भाजी अर्ध्या भागामध्ये चांगली स्प्रेड करून घेणार आहे, चपात्याच्या अर्ध्या पोर्शनमध्ये. मग त्याच्यावर आपण कोबी आणि टोमॅटोही चांगलं पसरून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिमला मिरची, गाजर ह्याही भाज्या ॲड करू शकता. कोबीवरही तुम्ही थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे. इथे माझ्याकडे मेयोनीज होतं तेही मी घातलंय. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि जर ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवणार असाल तर त्याच्यामध्ये चीज नक्की ॲड करा. चीज ॲड केल्यामुळे लहान मुलांना हे सँडविच खूप जास्तच आवडतं. आता चपातीला मी वरून खालून व्यवस्थित बटर लावून घेतलेलं आहे आणि हे ग्रिल करायला ठेवून दिलेलं आहे. साईड बाय साईड चपातीचं दुसरं सँडविचही मी बनवून घेते. तुम्हाला जर टोमॅटो सॉस नको असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबिरीची आणि पुदिन्याची चटणीही लावू शकता. माझ्या चॅनलवर तुम्हाला कोथिंबीर आणि पुदिन्याची रेडी टू ईट चटणी कशी बनवायची त्याची रेसिपीही दिलेली आहे. मी त्याची लिंक नक्की शेअर करीन. एकदा त्या रेसिपीलाही व्हिजिट करा. आता कोबी, टोमॅटो सगळं घालून दुसरा सँडविचही आपण रेडी करून ठेवू. म्हणजे एक सँडविच आपण काढला की लगेच हा घालू. म्हणजे मैद्याचा किंवा बाहेरच्या भेसळयुक्त ब्रेड खाण्यापेक्षा झटपट आणि पौष्टिक असा चपातीचा सँडविच आपला किती पटकन तयार होतो आणि खायलाही खूपच जास्त टेस्टी लागतो. तुम्ही ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा. थँक यू सो मच.